नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुचरित्राचा अध्याय 14वा आणि 18वा अध्याय वाचल्याने घरात काय होते, या दोन अध्यायाचे महत्त्व काय, फायदे काय आणि हे का दोन अध्याय प्रत्येक स्वामी भक्तांनी विश्वासाने मनोभावाने रोज त्यांच्या घरात वाचायला हवे. मित्रांनो, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय यामध्ये एवढी ताकद, एवढी शक्ती आहे की आपल्या सर्व अडचणी, सर्व दुःखे हे दोन अध्यायाच्या वाचनामुळे दूर होतात, ज्यामुळे आजही बऱ्याचशा भक्तांचे सगळे संकट दूर होत आहेत, अडचणीतून मार्ग निघत आहे. शिवाय आपल्या मनाला शांततासुद्धा मिळते. मित्रांनो, एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा घरावर किंवा कुटुंबावर येते. सगळे रस्ते बंद झालेले असताना वाटायला लागते, त्यावेळेस त्या दोन अध्यायाने आपल्याला मार्ग मिळतो. मित्रांनो, या दोन अध्यायाचे प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे. आपले आजार नष्ट होतात, दुःख दारिद्र्य नष्ट होते. मित्रांनो, आपल्या घरात याचे वाचन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अनेक दोष दूर होतात. पितृदोष असू द्या किंवा वास्तुदोष असू द्या, सर्व दोष दूर होतात. मित्रांनो, खास करून 14वा अध्याय वाचल्याने प्राणघातक किंवा दुःखापासून संरक्षण आपल्याला लाभते, आपले रक्षण होते. आणि 18वा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो, गरिबी दारिद्र्य दूर होते आणि पैशामध्ये बरकत येऊ लागते. असे हे दोन अध्यायाचे महत्त्व आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 14वा अध्याय आणि 18वा अध्याय रोज वाचायलाच हवे. या अध्यायाचे खूप जास्त महत्त्व आहे. तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण करायला सांगितले जाते, पण आपण दररोज 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय वाचल्याने आपल्याला खूप लाभ होतो. 18वा अध्याय किंवा 14वा अध्याय याची छोटीशी पोथीसुद्धा मिळते. याचे कोणतेही नियम नाहीत, फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करावे आणि या अध्यायाचे वाचन आपण दररोज करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हीही 14वा अध्याय 18वा अध्याय रोज वाचा. ज्याचे लग्न जमत नाही त्याचे लग्न होते, कोणाच्या संसारामध्ये अडचणी, दुःख, कटकटी आहेत त्या दूर होतात, काहींना आजार आहे तो आजार दूर होतो, पैशांच्या समस्या आहे त्या दूर होतात, काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. 14वा आणि 18वा अध्याय दररोज आपल्या घरात आपण वाचायलाच पाहिजे. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या भक्तिसार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.